मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल आपण पाहिलं होतं, कालच्या एपिसोडमध्ये बराच गोंधळ झालेला होता, पण आज तो गोंधळ बहुतांशी सॉर्ट आउट झालेला दिसतोय. त्याचं कारण काय झालंय तेही सांगते. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनीला जीवा खांद्यावर हात ठेवतो, कारण नंदिनीला हे सत्य लपवायचंय काव्यापासनं की तिचं मिसकॅरेज झालंय. तर नंदिनी आता नरोवा कुंजरोवा या उक्तीप्रमाणे काव्याला खरंही सांगते, पण खोटं बोलत नाही. कसं ते बघा. काव्या नंदिनीला सुरुवातीला विचारते, ताई बाळ सुखरूप आहे ना ग? आहे ना बाळ सुखरूप? नंदिनी आता तिला डोळ्याने होकार दर्शवते. आता काव्या तिला जवळ घेते आणि म्हणते, थँक गॉड बाळ सुखरूप आहे ताई. जीवाला नवलच वाटतंय नंदिनी खोटं बोलली याचं. मंडळी, त्याच वेळेला पार्थ पण विचारतो बरं का. जेव्हा काव्या विचारते ना बाळ सुखरूप आहे का, त्यावेळेला पार्थ पण विचारतो. तेव्हा यांनी हो असं म्हटलंय बरं का. म्हणजे आता काय झालंय ते सगळं सांगते क्लिअरली, ऐका तर. काव्या देवाचे आभार मानते. देवा, बरंच झालं बाळ सुखरूप आहे. नंदिनी म्हणते, बाळाला काहीही झालं नाही, बाळ एकदम ठीक आहे. आता नंदिनी सगळं मनातल्या मनात आठवत असते की आर्या सरोगसी करायला तयार आहे. मग काव्याला खोटं बोलून तिने काय साध्य केलं हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. आता काव्या खुश होते बरं का की नंदिनीचं बाळ सुखरूप येते. जीवा पण म्हणतो, हो नंदिनीचं बाळ सुखरूप. पार्थ सुद्धा देवाचे आभार मानतो आणि जीवाला म्हणतो, वा रे जीवा, अरे बेबी फायटर आहे रे. पण आता काव्या एकदम या नंदिनीच्या पोटाला हात लावायला जाते बरं का. आणि पोटाला हात लावण्यापूर्वी म्हणते, आई बाबांवरच गेलंय ना बाळ? ताई खंबीरपणे उभं आहे ग, ॲक्सिडेंट झाला तरी. खरंच आता जेव्हा काव्य नंदिनीच्या पोटाला हात लावते तेव्हा खूपच म्युझिकल दाखवलाय बरं का सगळा ड्रामा. आजचा अख्खाच एपिसोड बऱ्याच गाण्यांमध्ये आणि म्युझिकमध्येच गेलाय. नंदिनी काव्याकडे बघते, काव्या नंदिनीकडे बघते. काव्याला आश्चर्यच वाटतं, आपल्या ताईने असा आपला हात का धरला. काव्या आता तिचा तोच हात डोक्यावर ठेवते आणि म्हणते, ताई घे शपथ, घे शपथ, तुला तू तू ठीक आहेस, बाळाला काही झालेलं नाहीये. सांग ताई मला, तुझं बाळ आहे ना सुखरूप? आता हे सगळं काव्या खूप ड्रॅमॅटिकली बोलत असते. जीवा बघत असतो, पार्थ बघत असतो नंदिनीकडे. आता नंदिनी काय उत्तर देणार? नंदिनी आता तो हात खाली काढते काव्याच्या डोक्याहून. काव्या सारखी तिला फोर्स करत असते, ताई बोल, घे माझी शपथ, बोल, सुखरूप आहे ना बाळ? आता नंदिनी हात झटकते आणि म्हणते, काय हे सगळं वेडेपणा काव्या? काय चाललंय तुझं हे सगळं? अगं आपलं नातं काय अशा वळणावर येऊन ठेपलंय का की सगळं मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगायचंय? काव्या म्हणते, नाही ताई, सांग मला, सांग मला, खरं खरं सांग, बाळ सुखरूप आहे ना? का तू हे सगळं सत्य सध्याच्या पोटात लपवून बसली आहेस? काय ताई बोल. थोडं ड्रॅमॅटिक दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो, बघायला छान वाटलंय आजचा एपिसोड. काव्या जिद्दीलाच पेटलेली असते, ताई खरंच सांग मला, तुला काय समजायचे ते समज, पण तुला शपथ आहे माझी, बोल ताई, मला सगळं खरं खरं सांग, काय झालंय बोल. पण नंदिनीच्या पेशन्सची कमाल आहे प्रेक्षकांनो. काव्या तिला खोदून खोदून विचारत असते, ताई सांग, तुझं मिसकॅरेज नाही ना झालेलं? आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, तिला कळत नसतं सांगावं तर काय सांगावं. आता नंदिनी गुरुजींचं वाक्य आठवते, नरोवा कुंजरोवा. म्हणून मगाशी म्हणलं नरोवा कुंजरोवा या उक्तीप्रमाणे नंदिनीने सत्य सांगितलंय, पण लपवलंय सुद्धा, खोटंही नाही बोलली आहे. जसं युधिष्ठिराने केलं होतं प्रेक्षकांनो, अश्वत्थामा गेलाय असं हे गुरुजींनी सांगितलं होतं मागच्याच एपिसोडमध्ये. त्याचप्रमाणे नंदिनी सांगते काय ते ऐका, लक्षपूर्ण ऐका. गुरुजीने सांगितलं होतं नंदिनीला, नंदिनी तूच युधिष्ठिर आहेस. काव्या आता पुन्हा त्या नंदिनीचा हात डोक्यावर ठेवते. नंदिनी गुरुजींचं ते वाक्य आठवत असते यावेळेला मनामध्ये. आणि मग नंदिनीने सगळी हिंमत एकवटली आहे आणि ती काव्याला म्हणते, काव्या तुझ्या डोक्यावर हात ठेवून मी सांगते, त्या IIP रोडवर ॲक्सिडेंट झाला तेव्हा माझं मिसकॅरेज झालेलं नाही आहे. बघितलं का मंडळी, नंदिनीने खरंच सांगितलंय, तिचं त्या रोडवर मिसकॅरेज झालंच नव्हतं. काल तुमच्या बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या ज्या मी वाचल्या. नंदिनीचं मिसकॅरेज झालं ते त्या दवाखान्यात, ती अगदी सुखरूप आली होती त्या ॲक्सिडेंटमधनं बाहेर, पण त्या दवाखान्यात गेल्यावर एका छोट्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीमध्ये तिचं मिसकॅरेज झालं. आणि एक्झॅक्टली तिने काव्याजवळ तेच खरं सांगितलंय. ती काव्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते, हो काव्या, माझं त्या रोडवरती मिसकॅरेज झालेलंच नाहीये. तुझी शपथ काव्या, त्या रोडवर माझं मिसकॅरेज झालेलंच नाहीये. हा सगळा सीन खूपच म्युझिकल होता बरं का, एकदम रंगवलाय त्यांनी, छान दाखवलाय. आता काव्या पटकन नंदिनीला मिठी मारते जेव्हा नंदिनी सांगते हे सगळं सत्य. काव्याला असं वाटतंय की नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं नाहीये म्हणजे तिचं बाळ सुखरूप आहे. साहजिक आहे प्रेक्षकांनो, कुठल्याही बहिणीला आपल्या बहिणीची काळजी वाटणारच. यांचं बॉन्डिंग सुरेख दाखवलंय त्यांनी आजच्या या भागामध्ये. पार्थला पण छान वाटतंय. आता काव्या जेव्हा नंदिनीला मिठी मारते तेव्हा त्यांनी पुन्हा गाणं ऐकवलंय. आज बरेच गाणे ऐकवलेत बरं का त्यांनी. तू भासे ठाई ठाई हे गाणं त्यांनी या क्षणाला ऐकवलंय बरं का.
आता हे गाणं ऐकवतात ते नंदिनी आणि काव्या जेव्हा एकमेकींना मिठी मारतात तेव्हा जीवा येतो आता पार्थ जवळ आणि त्याला सॉरी म्हणायला लागतो. पार्थ चिडलेला असतो जीवावर. जीवा म्हणत असतो, ए दादा माझा ऐक तरी रे. पार्थ म्हणतो, काय रे जीवा, मोठा झालास का रे माझ्यापेक्षा? खूप मोठा झालास ना. मला सगळं खरं सांगू शकला असतास ना तू. माझ्यापासून का लपवलंस जीवा? बोल ना, का लपवलंस? तुझा पार्थ दादा आहे ना रे मी. का का लपवलंस सगळं? आहे ना मी तुझा बडे भैया. मग बोल ना. काय रे जीवा, काय घाणेरडी सवय लागली रे तुला हे सगळं लपवाछपी करायची. असं म्हणून तो आता जीवाला मिठी मारतो बरं का प्रेक्षकांनो. हे लपवाछपी प्रकरण खरं पटतच नाही हा प्रेक्षकांनो, आणि प्रत्येक मालिकेत हाच एक पॉईंट हायलाईट करत असतात. या क्षणाला पार्थ पण जीवाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, ए जीवा, एक लक्षात ठेव, यापुढे जर काही लपवाछपी केलीस ना माझ्यापासून तर याद राख, मी बोलणार नाही तुझ्याशी. पण नंदिनी आता काव्याला पण ओरडते आणि म्हणते, काय ग काव्या, हे सगळं तुला नाही का ग लागू होत? काव्या म्हणते, काय ग ताई, मी काय केलं? नंदिनी म्हणते, नाहीतर काय, तू पण माझ्यापासून लपवलं ना. नाही, मी खोटं बोलले, मी तुझ्यापासून हे लपवलं, पण तू काय करतेस काव्या? तू काय करते? काय ग काव्या, प्रेग्नन्सीमध्ये स्वतःची काळजी घ्यायची सोडून तू त्या रोडसाठी रिसर्च करत भटकत फिरतेस ना. काव्या, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. मंडळी, तुम्हाला समजला ना आतापर्यंतचा एपिसोड? म्हणजे काव्याला नंदिनीचा ऍक्सिडेंट झाला एवढंच कळलंय, पण नंदिनीने हे अर्धवट सत्य तिला सांगितलंय. तिचं मिसकॅरेज झालंय हे नंदिनीने काव्याला सांगितलेलं नाहीये. कारण सरोगसी पद्धतीने नंदिनी तिचं आणि जीवाचं मूल जन्माला घालणारे आणि सरोगसी करणारे ती आर्या. कळलं ना प्रेक्षकांनो तुम्हाला? मला वाटलं असं थोडंसं रिपीट करून सांगावं तुम्हाला. तर बघा, नंदिनी म्हणत असते काव्याला, अगं काय आहे काव्या, का लपवलंस हे सगळं सांग. काव्या आता नंदिनीला म्हणते, अगं ताई, अगं IIP रोडच्या रिसर्चबद्दल तुला कोणी ग सांगितलं आणि कसं कळलं तुला? मग तेव्हा जीवा म्हणतो, कोण सांगणार आहे? तुझी बहीण आर्या. जीवा अचानक बोलून जातो हे आर्याबद्दल. तेव्हा काव्या म्हणते, अच्छा, तिने चुगली केली होय तुमच्याकडे, बघतेच मी त्या आर्याला. नंदिनी म्हणते, ते सगळं सोड, ते कोणी कळलं, का सांगितलं, कसं कळलं ते महत्वाचं नाहीये काव्या, पण तू हे सगळं करायचं नाही अजिबात. पार्थ येतो समोर आणि म्हणतो, ते सगळं जाऊ द्या नंदिनी, अहो त्या पोलिसाशी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरशी एवढ्या भांडल्या त्या, तुम्ही पाहिलं नाही अजून. नंदिनी म्हणते, अरे बापरे काव्या, हे काय सांगताय पार्थ, काय ग हे? आता काव्या चिडते बरं का पार्थवर, कशाला सांगितलं ताईला म्हणून, म्हणजे गंमत चालू आहे. नंदिनी म्हणते, काव्या, ए बेटा, अगं तुझ्या काळजीपोटी, प्रेमापोटी मी हे सत्य तुझ्यापासून लपवलं होतं, पण तू काय हे सगळं लपवतेस माझ्यापासनं? मग काव्या म्हणते, ताई ग, अगं याचमुळे मला माहित होतं ना तुम्हाला ओरडशील, म्हणजे झापशील, म्हणून मी नाही सांगितलं ग तुला. तू चिडली असती, रागवली असती, मला तू हे सगळं करू नसतं दिलं ना ताई, म्हणून मी नाही सांगितलं ग तुला. पण ताई प्रॉमिस, मी खरं सांगते तुला, विश्वास ठेव माझ्यावर. तुला ना माझा अभिमान वाटावा म्हणूनच मी या रोडचं काम करत होते ग. हा रोड दुरुस्त करायचा प्रयत्न करत होते आणि ताई मी करणार ते सगळं 100%. मग नंदिनी म्हणते, बरं काव्या, तू करशीलच. काव्या म्हणते, ताई, यू विल बी प्राऊड ऑफ मी. नंदिनी म्हणते, अगं मला तुझा अभिमान आहेच काव्या, पण बाई प्लीज प्लीज हे सगळं आता घरी काही सांगू नका हां. काव्या म्हणते, तुम्ही पण घरी काही सांगू नका हां. मग नंदिनी म्हणते, बरं नाही सांगणार आम्ही. मग आता पार्थ म्हणतो, बरं चला, आधीच उशीर झालाय, आई वाट बघत असेल, मी गाडी काढतो. असं म्हणून पार्थ आता बाहेर निघून जातो आणि मग त्याच्या पाठोपाठ काव्या पण जाते. आता जीवा आणि नंदिनी दोघे एकमेकांच्या मिठीत घेतात एकमेकांना आणि खूप रडतात. नंदिनीला हे सगळं सत्य लपवताना किती त्रास झाला ही तिची विवंचना तिच्या या रडण्यातून आपल्याला जाणवते बरं का प्रेक्षकांनो. खूप छान दाखवलाय त्यांनी हा सीन. एकही शब्द न बोलता नंदिनी बरंच काही बोलून जाते तिच्या अभिनयामधनं. काल परवा तिचा वाढदिवस होता. आपल्या दुसऱ्या चॅनलवर आपण पोस्ट टाकली होती प्रेक्षकांनो. मला ही अभिनेत्री खरंच फार आवडते. तुम्हालाही आवडते का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. इथे जेव्हा नंदिनी रडते तेव्हा जीवा तिला जवळ घेतो आणि नंदिनीची व्यथा त्याच्याशिवाय दुसरं कोणाला कळणार. ते सगळं त्यांनी इथे एका गाण्यातून पुन्हा एकदा दर्शवलंय. मी म्हटलं ना, आज बरेच गाणे ऐकवलेत त्यांनी. आता यापुढचं सीन आपण बघतोय की हे चौघही सोबत घरी येतात. मानिनी देवाजवळ दिवा लावत असते संध्याकाळच्या वेळेला. चौघांना सोबत बघून ती आश्चर्य व्यक्त करते आणि म्हणते, अरे वा, चौघचे चौघ सोबत, कुठे गेला होता सोबत? नंदिनी आता इतकं पटकन खोटं बोलते ज्यामुळे काव्याला तिच्यावर पटकन शंका येते. नंदिनी म्हणते, अहो आई, गंमतच झाली आज, मी आणि काव्या आज क्लिनिकला गेलो होतो. मानिनी म्हणते, अच्छा क्लिनिक? मग नंदिनी म्हणते, हो, हॉस्पिटलला गेलो होतो आम्ही आज. आणि तिथे ना, नंदिनी आता पुढे काही बोलणार तेवढ्यात काव्याला आठवतं की तिने आर्याला कॉल केला होता आणि विचारलं होतं, तू कुठे आहेस? तेव्हा आर्या क्लिनिक हा शब्द बोलून जाते फोनवर आणि एक्झॅक्टली नंदिनी पण तसंच बोलली आहे. हे काव्याला खटकतं बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी सांगते मानिनीला, आई आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो ना, जीवा पार्थ पण आले होते तिथे,
आम्ही चौघे एवढ्या दिवसानंतर भेटलो म्हणून कॉफी प्यायला गेलो बाहेर. मानिनी म्हणते वा वा छान छान. चला पण पोरांनो, दिवे लागणीच्या वेळेला आलात घरी, शुभम करोती म्हणूयात चला बरं. मानिनी या सगळ्यांना शुभम करोती म्हणायला लावते. पण काव्याचं लक्ष काही त्या सगळ्या गोष्टीत नसतं, कारण तिची ताई सराईतपणे खोटं बोलतीये हे तिला कळलंय. आणि एक्झॅक्टली नंदिनीला पण ते खटकलंय की आपण खोटं बोललोय हे काव्याला कळलंय आणि काव्याला आपल्यावर शंका आली आहे. दोघी बहिणी एकमेकींना खूप समजतात, दुसरं काही नाही. तर आता यांचं शुभम करोती म्हणणं झालंय आणि पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय जीवा बेडरूममध्ये हातपाय तोंड धुवून आलाय आणि नंदिनीला म्हणतोय चला बरं झालं, आज काव्याला आणि दादाला काही शंका नाही आली आपल्यावर. घरी आलो, शुभम करोती म्हणलं आणि सॉर्ट झालं. नंदिनी मग जीवाला म्हणते नाही जीवा, काहीही सॉर्ट आउट झालेलं नाहीये, काव्याचा संशय वाढलाय, अजून मिटला नाहीये. जीवा म्हणतो काय? इकडे काव्या पण पार्थला एक्झॅक्टली हेच सांगत असते, माझा संशय वाढलाय पार्थ, काहीतरी गडबड आहे. म्हणजे बघा ना, मगाशी जेव्हा आईने आपल्याला विचारलं कुठे होतात काय होतात, तेव्हा नंदिनी त्यांनी चटकन खोटं सांगितलं. माझी ताई एवढी सराईतपणे खोटं कधीच बोलत नव्हती. माझी ताई अशी नाहीच आहे, ती असं वागते म्हणजे काहीतरी ती लपवते. पार्थ म्हणतो नाही काव्या, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. काव्या म्हणते नाही पार्थ, माझा गैरसमज झालेला नाहीये, विचार करा, जर तसं नसतं तर तिने मला तिच्या पोटाला का हात लावू दिला नाही, सांगा ना मला. नंदिनी आता एक्झॅक्टली हेच बोलत असते. इकडे पार्थची दोन्ही जोड्यांचं एकमेकांशी संलग्नित दाखवलंय त्यांनी बोलणं, बघा ते कसं. आता नंदिनी जीवाला एक्झॅक्टली हेच सांगत असते, जीवा, ज्यावेळी काव्याने माझ्या पोटाला हात लावायचा होता आणि त्याच वेळेला मी तिचा हात मागे सारला आणि त्यावेळेला तिला संशय आला माझ्यावर आणि आईसमोर पण मी पटकन खोटून बोलले, ते तिने नक्की नोटीस केलं असणार आहे. जीवा, हे सगळं अवघड होत चाललंय, आपल्याला काव्याच्या मनातला हा संशय मिटवावा लागेलच. जीवा म्हणतो मिटवावा लागेल म्हणजे काय करणार आहेस तू? पण नंदिनी, मला वाटतंय की पार्थ दादाला पण संशय आला असावा. अगं काव्याला संशय आला तर ती नेमकी तुला विचारते ग काय आहे आणि काय नाही, पण पार्थ दादा जेव्हा संशय घेतो ना तेव्हा तो त्याचं उत्तर शोधतोच. आता या दोघांनाही टेन्शन आलंय की त्यांचं हे मिसकॅरेजचं प्रकरण लपवावं तर कसं लपवावं. पार्थ म्हणतो संशय नाही, पण मला नंदिनीचं वागणं खटकतंय. इकडे आता काव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय. पार्थ म्हणतो पण नंदिनीने तर शपथ घेतली ना तुमची काव्या की त्यांचं मिसकॅरेज झालेलं नाहीये. नंदिनी तुमची खोटी शपथ घेणार नाही हे मात्र नक्की आहे. काव्या या गोष्टीचा विचार करायला लागते आता आणि पार्थला म्हणते हो पार्थ, हे पण खरं आहे. आणि काही विचार करायला लागते. पार्थ म्हणतो तिला काय चाललंय तुमचं काव्या, एवढा कसला विचार करताय? नंदिनीने सांगितलंय ना की तिचं मिसकॅरेज झालेलं नाहीये. पण काव्या, तुम्हाला काय वाटतंय? नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की त्या खोटी प्रेग्नेन्सी घेऊन वावरताय? पार्थने असं बोलल्या क्षणीच काव्या खूप मोठ्या गहन विचारात पडली असं त्यांनी दृश्य दाखवलंय. आता नंदिनी इकडे जीवाला सांगत असते की जीवा, आता आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. नंदिनी इकडे जीवाला सांगत असते की पार्थला आज जरी संशय आला नाही तरी उद्या नक्की येईल जीवा. ते ज्या अर्थी आज हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते, म्हणजे बघा ना, देव आपल्याला इशारा करतोय की आपलं खोटं वाढण्याआधी आपण ते थांबवायला हवं. उद्या आर्याच्या पोटातलं आपलं मूल जसं वाढायला लागेल तसं आपण नेक्स्ट लेवलला गेलेलो असू. म्हणजे काव्याची डिलिव्हरी होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल ना जीवा. हे बघा, जे काही झालंय ना आज जीवा, ते अजिबात चांगलं झालेलं नाहीये. आता ते दोघेही विचार करायला लागतात या गोष्टीचा. तेव्हा जीवा थोडासा विचार करतो आणि म्हणतो ए नंदिनी, काय वाटतं तुला, सांगून टाकूया का काव्याला सगळं खरं खरं? त्यावर नंदिनी म्हणते नाही नाही जीवा, मला असं वाटतं की काव्याच्या मनातला संशय आधी मिटवायला हवा. आता जीवा म्हणतो तो कसा? नंदिनी आता याचं उत्तर जीवाला उद्याच्या भागात देणार आहे, कारण आजचा हा एपिसोड आता इथेच संपलाय. आता उद्याचा प्रोमो चांगला दाखवलाय त्यांनी. नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा, मी सांगते आता तसंच करा. आता काव्याकडे जाते ती रात्री आणि काव्याला म्हणते बघ ना काव्या, बाळं कशी नाचवतात ना आपल्याला, बघ बरं, तू ओरड बरं मावशी होऊन बाळाला, त्या बाळाला सांग बरं माझ्या की त्रास देऊ नकोस. असं म्हणून ती काव्याचा हात तिच्या पोटावर ठेवते. काव्याला आता संशय आला की नाही ते आपल्याला कळणारच आहे उद्याच्या भागात. पण नंदिनीने मुद्दाम काव्याला तिच्या पोटाला हात लावू दिला जेणेकरून काव्याला संशय येणार नाही म्हणून. आता नंदिनी पुन्हा तिच्या खोलीत जाते आणि विचार करते, काव्याला मी मुद्दाम पोटाला हात लावू दिला, आता काव्याला संशय नाही येणार. पण काव्या विचार करते की ताई माझ्यापासून काहीतरी लपवते. नंदिनीला वाटते की काव्या शांत झोपली असेल, पण काव्या मात्र शांत न झोपता खूप अस्वस्थ झाली आहे. मंडळी, आता रम्या येणार आहे बरं का, आणि रम्या जीवा आणि नंदिनीचं हे सत्य शोधून काढणार आहे, कारण तिने आर्यासोबत या दोघांना बघितलंय. आता त्यांचं ते गर्भ प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्ण होणार आहे येत्या भागांमध्ये, आणि त्याच वेळेला रम्या नंदिनी आणि जीवाला बघणार आहे आर्यासोबत. आता रम्या या दोघांचं सिक्रेट रिव्हील करेल का,
काय होईल पुढच्या भागात यासाठी बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा एपिसोड कसा वाटला मंडळी कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. कालच त्यांनी मालिकेचा नवीन प्रोमो टाकलाय, त्यात त्यांनी रम्या दाखवली आहे. रम्याची एंट्री झाली आहे. काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा प्रेक्षकांनो. आणि आजच्या या एपिसोडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.